महाराष्ट्र में राजनीति गरमाई। वडेट्टीवार बोले, सरकार की अक्ल का दिवाला निकल गया। महाराष्ट्र की राजनीति में बिन विरोध चुनाव का मुद्दा तूल पकड़ता जा रहा है। विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने सत्ताधारी पक्ष पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि राज्य के अनेक स्थानों पर मुख्यमंत्री और मंत्रियों के नजदीकी रिश्तेदार मां, भाई, बेटे, पत्नी, चाचा, मामा बिन विरोध जीत रहे हैं। उनका आरोप है कि दादागिरी, गुंडागिरी और पैसों का प्रलोभन और पुलिस बल के दुरुपयोग से चुनावी प्रक्रिया को प्रभावित किया जा रहा है, जिससे लोकतंत्र को पैरों तले रौंदा जा रहा है। वडेट्टीवार ने आरोप लगाया कि एक महिला पदाधिकारी ने मतदाताओं को धमकी दी। चुनाव प्रचार में विकास निधियों का डर और लालच दोनों भी दिखाए जा रहे हैं। ऐसे में उन्होंने सवाल उठाया कि जहां चुनाव होने वाले हैं वहां मतदान प्रक्रिया कितनी पारदर्शी होगी। उनका कहना है कि भाजपा के मुख्यमंत्री के संरक्षण में ये सब हो रहा है, जिससे लोकतांत्रिक संस्थाओं पर लोगों का भरोसा कम हो रहा है। राज्य की आर्थिक हालत पर भी विपक्ष ने सरकार को घेरते हुए कहा कि महाराष्ट्र दिवालेपन की कगार पर है, लेकिन उससे भी ज्यादा सरकार की अक्ल का दिवाला निकल चुका है। वडेट्टीवार ने कहा कि ना तो ठेकेदारों के बिल चुकाए जा रहे हैं, ना ही किसानों को उनके हक के पैसे दिए जा रहे हैं। बेहिसाब निधियां बांटी जा रही हैं। उनके अनुसार ठेकेदारों के 1 लाख करोड़ रुपए के बिल अब भी लंबित पड़े हैं, जो सरकार की वित्तीय अव्यवस्था को उजागर करते हैं। ते सगळं दादागिरी, गुंडगिरी, पैसा, दबाव, यंत्रणेचा वापर, यामुळे हे 100 आहे। ठीक आहे, असंच करून जर पैशाचं प्रलोभन देऊन, दबाव तंत्राचा वापर करून, पोलीस बळाचा वापर करून, गुंडगिरी करून, दादागिरी करून, धमकावून जर निवडणुका होत असतील आणि अनपोच झाले म्हणून पाठ थोपटून घेत असतील तर ते होणार। आता ते बोगस व्हॅलिडिटी, मंत्री राणांच्या आई ते राजपूत आहेत, राजपूत भामट्याची जोडलेली आहे, जात प्रमाणपत्र। ते राणा जे जळगाव जिल्ह्यातील मंत्री आहेत, पणन मंत्री, ते राजपूत भामटा झाले, ते मूळ राजपूत आहेत। राजपूत भामट्याचं प्रमाणपत्र घेऊन ओबीसीचं जात काय सर्टिफिकेट काढली, त्याचे पुरावे आले आहेत आमच्याकडे। तर हे सगळं करा। आता सत्ता तुमची आहे, पॉवर तुमच्या हातात आहे, त्याचा वापर करून, यंत्रणेचा वापर करून लोकशाही पायदळी तोडवण्याचं तुम्ही ठरवलंच आहे, तर तुम्हाला कोणी रोखूच शकत नाही, असा त्याचा अर्थ होतो। ते सगळीकडेच तसं धमकवून आहे ना। आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय नगरमधला आहे की कुठला तरी, ते आमच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत, ते खुलेआम मतदारांना धमकी देत आहेत। तुम्हाला घरकुल आम्ही दिले, 2 हप्ते आम्ही टाकलेत, खबरदार माझ्याशी गाठ आहे, मत नाही दिलं तर बघून घेईल, एकेकाला लोडवीन, असं ते अशा धमक्या चालल्या आहेत। निधी आता त्यांच्या हातात आहे, ते धमकी देतात। मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात। सगळं धमक्या देणंच सुरू आहे। निधी देणार नाही, विकास होणार नाही, पैसे तुम्ही बघून घेऊ, हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का हा खरा प्रश्न आहे। स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का हा खरा प्रश्न आहे। द्यायला पैसे कुठे आहेत? बंगले बनवायला पैसे आहेत, बंगल्यांना 5 स्टार हॉटेल सारखं बनवायला पैसे आहेत, पण कंत्राटदारांना पैसे नाहीत, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, आत्महत्या करतायत कंत्राटदार। आता काम कशाला करतील? थोडे पैसे द्यायचे आणि काम करून घ्यायचं आणि मग त्याला 5%, 2%, 10% असे पैसे देत राहायचे। 5-5, 10-10 वर्ष जर पैसे घेतले, बँकांचं कर्ज काढून कंत्राटदारांनी काम केलंय, हात उसने घेऊन केलंय, जमीन घाण ठेवून केलेलं आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एवढं जर निवडणूक जिंकण्यासाठी त्यावेळेस इतकी मोठी कामं मंजूर करून घेतली, पैसे नसताना, तिजोरीत खडखडाट असताना, आज ते भोगावं लागतंय। सगळे विभाग मिळून जवळपास 1 लाख कोटीचे देणे आहेत आणि तरी पण आपला नवीन उद्योग यांचे सुरू आहेत। आपल्या आमदारांना पैसे देणं, अधिकचे पैसे देणं, म्हणजे ठेकेदाराचे पैसे द्यायला नाही, पण आमदारांना मात्र अधिकचे पैसे देण्यासाठी पैसे आहेत। हे एकूणच मला वाटतं की राज्य दिवाळखोरीकडे निघालेलं आहे। राज्याची दिवाळखोरी तर आहेच, पण त्यापेक्षा या सरकारच्या अकलेची दिवाळखोरी जास्त निघालेली आहे, असं एकूण त्याचा अर्थ होतो। मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला,
रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षी धीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला,